Namaskar, dear student of BA Final Same Fourth. Today we are going to learn a story. It is taken from English Compulsory. It is a chapter number 4 and the title of the story is Socrates and the Village School Master. मराठीमध्ये सॉक्रेटिस आणि स्कूल मास्टर. इट इज रिटन बाय F.W. Brany. At the first, we have to know about our writer, that is Frank Lugard Brany was a decorated soldier and an officer of the Indian Civil Service in the British Raj. He served as the Deputy Commissioner of Gurgaon of district in Punjab in 1920. तर हे जे लेखक आहे फ्रँक ल्युगार्ड ब्रॅनी हे एक सोल्जर होते आणि त्यानंतर ऑफिसर्स होते सिव्हिल सर्व्हिस मध्ये ब्रिटिशांच्या, की जेव्हा ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं आणि त्या प्रशासनामध्ये हे लेखक कमिशनर होते. त्यांची पोस्टिंग होती गुरगाव या ठिकाणी आणि हे जे जागा आहे ती पंजाब मध्ये आहे आणि ही गोष्ट आहे 1920 ची. देन वी हॅव टू डिस्कस इन शॉर्ट अबाउट द चॅप्टर. द चॅप्टर इज फ्रॉम सोक्रेटिस इन अन इंडियन विलेज. या पुस्तकातून हा धडा घेतलेला आहे. It shows the typical Indian village mindset of opposing all new changes. The Indian villagers are always stuck with outdated practices. Just before the independence, भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी, the mindset of the villagers in India. It is the theme of this lesson. स्वातंत्र्याच्या आधी त्या काळामध्ये भारतातील खेड्यातील लोकांचं जी मानसिकता होती त्याबाबतचे वर्णन आहे. तर ती मानसिकता अशी होती, दे वर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट एनी न्यू चेंजेस. त्या काळातील लोक, विशेषतः खेड्यातील लोक नवीन काही स्वीकारण्यासाठी तयार नव्हते आणि याचा अनुभव या लेखकाला येतो, कारण हे लेखक सिव्हिल सर्व्हिस मध्ये असल्यामुळे, नोकरीवर असल्यामुळे ते त्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांचा तो अनुभव त्यांनी या स्टोरीच्या माध्यमातून चित्रित केलेला आहे. कोणतीही स्टोरी शिकायचं असेल तर त्या स्टोरीमध्ये जे करेक्टर्स आहेत त्या आधी जाणून घेणं गरजेचं असतं. वी हॅव टू नो द करेक्टर्स इन द स्टोरी फर्स्ट. तर या स्टोरीमध्ये काही करेक्टर्स आहेत आणि ही जी स्टोरी आहे ती डायलॉगच्या माध्यमातून लेखकानं लिहिलेली आहे, संवादाच्या माध्यमातून. यामध्ये संवाद आहे तो आहे सोक्रेटिस जो स्वतः लेखक आहे आणि विलेजर्स त्या गावातील लोक, आणि एक तिसरं करेक्टर्स या ठिकाणी येतं ते म्हणजे स्कूल मास्टर्स त्या गावातील शाळेचे शिक्षक. असे हे 3 मेन करेक्टर्स या स्टोरीमध्ये आहेत. आणि हा जो धडा आहे हा डायलॉगच्या स्वरूपात आहे, म्हणजे हे लोक एकमेकाशी संवाद साधतात. अशा प्रकारे ही स्टोरी आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो अबाउट द विलेजर्स. तर त्या गावातील जे लोक आहेत खेड्यातील त्यांच्याबद्दलचं वर्णन या स्टोरीमध्ये आलेलं आहे आणि ते वर्णन आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. प्रश्न असा असू शकतो की राईट अबाउट द विलेजर्स, किंवा त्या विलेजरचं स्पष्टीकरण करा, किंवा त्यांच्या समस्या किंवा आणखी कोणता याच्याशी रिलेटेड प्रश्न असू शकतो. सो लेट अस स्टार्ट टू नो अबाउट द विलेजर्स. तर या खेड्यातील लोकांबद्दल आपण जाणून घेऊ की जे लेखकाला दिसलं आणि लेखकाने या स्टोरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. द पुअर बॅकवर्ड विलेजर्स इन द डिस्ट्रिक्ट ऑफ गुरगाव इन पंजाब. The villagers think that Socrates tries to change everything in the village. They think that Socrates always complains a lot about the village and the villagers. According to them, Socrates scolded them. The objects saying that
Socrates does not see any good in them but find faults and evil. It is a typical description of any villager, particularly in the India. भारतातील कोणत्याही खेळातील हे नेहमीचं वर्णन आहे की एखादा माणूस जर खेळातील लोकांना नवीन काही सांगायला जात असेल तर उलट खेळातील लोक त्यालाच म्हणतात की हा माणूस आम्हाला काही सांगतो, याला काही आमचं बरं दिसत नाही वगैरे. या ठिकाणी सेम ही परिस्थिती आहे. ते जे खेळ आहे ते पुअर आहे, बॅकवर्ड आहे, मागासलेला आहे, गरीब आहे. आणि ते खेळ कुठं आहे? गुरगाव डिस्ट्रिक्ट मध्ये, पंजाब मध्ये आहे. The villager think that Socrates tried to change everything in the village. ते लोकांना असं वाटतं की हा माणूस आहे इंग्रज माणूस आणि आमच्या खेळाला पूर्णपणे बदलवण्याच्या मार्ग लागलेला आहे, याला आमच्यामध्ये काही चांगलं दिसत नाही, हा ऑलवेज आमची कंप्लेंटच करत राहतो. अशा प्रकारे ते त्याच्यावर आक्षेप घेतात, आरोप करतात. आणि ते असेही म्हणतात की याला या खेळामध्ये काही चांगलं दिसत नाही, या सगळ्या गोष्टीला नाव ठेवतो, सगळ्याबद्दल कंप्लेंट करतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की सोक्रेट्स काहीतरी चांगलं करायला त्या ठिकाणी जातो. देन वी हॅव टू डिस्कस अबाउट सोक्रेटिस. हा जो माणूस आहे लेखक, त्याचं हे वर्णन आहे. तो या रोलमध्ये सोक्रेटिसच्या या डायलॉग मध्ये, टू नो अँड टॉक अबाउट इव्हिल्स इन इट इज हिज ड्युटी. ही हॅज सॅटिस्फॅक्शन विथ गुड थिंग्स but cares about bad habits and practices. According to him, the villagers are getting to forget the good customs. The villagers are very slow to accept new things. He suggests the villagers should accept and embrace new practices. Socrates is very clear about what is good and bad customs. He forces them not to follow the evil customs. His ideas about education are clear. He stresses the important role of the schoolmaster and the use of proper language. He knows the real purpose of education as an idealistic man. He also knows the role of the mother in the use of proper language. हे जे डिस्क्रिप्शन आहे अबाउट द रायटर, म्हणजे या लेसन मध्ये अबाउट द सोक्रेटिस. सोक्रेटिस हा माणूस नेमका कसा आहे ते यातून आपल्याला दिसतं आणि हे त्याचं वर्णन आहे. तर तो कसा आहे? टू नो अँड टॉक अबाउट इव्हिल्स इज हिज ड्युटी. तर जे काही बेकार आहे त्याबद्दल बोलणं, त्यावर टीका करणं हे माझं कर्तव्य, असं तो म्हणतो. He has satisfaction with good things but cares about bad habits and practices. तो म्हणतो की जे चांगलं आहे ते मला पटतं, पण जे वाईट आहे, जे बेकार आहे, जे कालबाह्य आहे त्याच्यावर मला बोललं पाहिजे, त्याबद्दल मला काळजी वाटतं. According to him, the villagers are getting to forget good customs. त्याचं असं मत आहे की या खेड्यातील लोक चांगल्या गोष्टी विसरायला लागलेत. The villagers are very slow to accept new things. त्याचं असंही मत आहे की या खेळातील लोक नवीन गोष्टी शिकण्याच्या बाबत फार स्लो आहे, ते नवीन शिकण्याच्या प्रयत्नात पडत नाही. आणि तो मग असंही म्हणतो की त्यांनी नवीन गोष्टी शिकलं पाहिजे आणि नवीन गोष्टीला त्यांनी स्वीकारलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा सोक्रेट्सचे विचार या ठिकाणी आहे. सोक्रेटिस इज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट इज गुड अँड बॅड. तर चांगल्या कस्टम, चांगल्या चालीरीती कोणत्या, वाईट चालीरीती कोणत्या, याबाबत त्याचे मत क्लिअर आहे. आणि तो लोकांना फोर्स करतो की बेकार गोष्टी सोडा आणि चांगल्या गोष्टीच्या मागे तुम्ही लागा. तो त्याच्या शिक्षणाबद्दलची आयडिया पण क्लिअर आहे. अशा प्रकारे हा एक अत्यंत आयडियलिस्टिक आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे. आणि त्या गावातील आणि एकूणच सगळ्या गावातील जे स्कूल टीचर आहेत त्यांची भूमिकाबद्दल त्याचे मत स्पष्ट आहे. आणि तो असंही म्हणतो की मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी, त्यांची चांगली भाषा डेव्हलप होण्यासाठी आईचं कर्तव्य पण आहे. तर अशा प्रकारे या सोक्रेटिसचं हे वर्णन आहे. देन वी हॅव टू डिस्कस अबाउट द विलेज स्कूल मास्टर. प्रत्येक गावामध्ये त्याही काळामध्ये एक शिक्षक असायचा गावामध्ये, त्याला लोक गुरुजी किंवा भाऊसाहेब म्हणायचे. याच्यातही तो उल्लेख आहे. त्या काळात शिक्षकाचं महत्व होतच. तर अशा या विलेज स्कूल मास्टरचं एक डिस्क्रिप्शन या धड्याच्या माध्यमातून हा लेखक मांडण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो स्कूल मास्टर आहे त्याबद्दल सोक्रेटिस सेज दॅट इट इज the job of the schoolmaster to keep the good customs among the villagers. या खेड्यातील लोकांना चांगल्या प्रथा परंपरेचं शिक्षण देणं, त्याबद्दल जागरूक करणं हे शिक्षकाचं काम आहे असं तो म्हणतो. He says that the schoolmaster is the guardian of good and old customs, but the schoolmaster say that he is overburdened with several things.
The schoolmaster said that his only job is to teach reading and writing to the students. He is a hard worker. He is calm in his dialogue. His quality of presentation is notable. For Socrates, the schoolmasters are a lamp of culture shining in the darkness. The schoolmasters can change the village. He can spread new things and remove outdated customs from the villagers. The schoolmaster is a very important personality in any types of villages in India at that time and just in present too. तर आताच्या काळात आणि काही काळामध्ये गावातील शिक्षकाची भूमिका फार महत्वाची होती. ती भूमिका या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न सोक्रेट्स करतो. तो असा म्हणतो की टीचर्स आर द गार्डियन्स ऑफ गुड थिंग्स. गावामध्ये चांगल्या रीतिरिवाज असावे, चांगल्या गोष्टी असाव्या याचा तो गार्डियन आहे स्कूल मास्टर आणि त्याने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पण स्कूल मास्टरचं वेगळं मत आहे. तो म्हणतो की इट इज नॉट माय ड्युटी. माय ड्युटी इज टू टीच द स्टुडंट रायटिंग अँड रीडिंग. मुलांना लिहायला वाचायला शिकवणं हेच माझं काम आहे आणि ऑलरेडी मी फार ओव्हरबर्डन्ड आहो. माझ्यावर खूप सारे कामं आहेत आणि म्हणून बाकीच्या गोष्टीकडे मला वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही. माझं ते कामही नाही असं तो म्हणतो. पण सोक्रेट्स त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की इट इज युअर ड्युटी टू टीच ऑल द पीपल अबाउट द गुड थिंग्स. लोकांना चांगल्या गोष्टी शिकवणे हे तुझं कार्य आहे. सोबतच हा जो स्कूल टीचर आहे इज अ हार्ड वर्कर. तो तसा परिश्रमी आहे आणि काम इन हिज डायलॉग. तो बोलण्यामध्ये पण चांगला आहे. तो शांततेनं आर्ग्युमेंट्स करतो, बोलतो आणि हा माणूस इज क्वालिटी ऑफ प्रेझेंटेशन इज नोटेबल. तो व्यवस्थित सांगू पण शकतो, लोकांना समजून पण सांगू शकतो. आणि सोक्रेट्सच्या मते हा जो स्कूल मास्टर आहे आर अ लॅम्प ऑफ कल्चर शायनिंग इन द डार्कनेस. खेड्यापाड्यात जे अंधकार पसरला आहे अज्ञानाचा त्यामध्ये प्रकाश करणारा हा एक जणू दीपक आहे असं सोक्रेट्स त्याला म्हणतो. द स्कूल मास्टर्स कॅन चेंज द विलेज. आणि त्या गावातील स्कूल मास्टरच ते गाव चेंज करू शकतो, बदलवू शकतो याचा विश्वास सोक्रेट्सला आहे. He can spread new things and remove old outdated custom from the villagers. सोक्रेटिसचं असं ठाम मत आहे की त्या गावातील म्हणजे कोणत्याही गावातील ज्या वाईट चालीरीती आहे ते बंद करणे आणि त्या गावामध्ये आधुनिकता, नवीन विचार रुजवण्याचं कार्य त्या गावातील शिक्षकच करू शकतो. याबाबत सोक्रेटिस ठाम आहे. Then we have to discuss about the role of the school. शाळेचा काय रोल आहे, शाळेची काय भूमिका आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये. आणि ऑब्विसली एक प्रचंड महत्वाचा रोल त्या गावातील शाळा त्या गावाच्या विकासामध्ये वठवू शकते. आणि हे तेव्हाही सोक्रेटिसला माहीत होतं आणि आताही हे गोष्ट सरकारला आणि समाजाला माहीत आहे की शाळेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पण दुर्दैव असं आहे की आता या आधुनिक काळातही विज्ञानवादी युगातही लोक विशेषतः खेड्यापाड्यात आणि शहरात पण भारतामध्ये शाळेकडे फार लक्ष न देता मंदिर मस्जिदकडेच फार लक्ष दिलं जातं आणि सरकारचे लक्ष तिकडेच आहे. आणि समाजाचं तर आहेच. एखाद्या शाळेला दार नसतं, खिडकी नसतं, पण गावात मात्र टकाटक मंदिर मस्जिद आणि इतर सगळ्या गोष्टी असतातच. तर ही गोष्ट समाजाने समजून घ्यायला पाहिजे. आपण परत येऊ आपल्या स्टोरीकडे. यामध्ये हा एक पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. अकॉर्डिंग टू द सोक्रेट्स रोल ऑफ द स्कूल, शाळेची भूमिका. Socrates knows the role of the school in the overall development of the villages. The school and the schoolmasters can play an important role in health and cleanliness. The teachers can inspire the students to save money and not waste it on jewelry. The school should encourage the student to use good languages. तर खेड्यातील मुलांनी चांगलं राहावं, स्वच्छ राहावं, हेल्दी राहावं, चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या या बाबतीत शाळा आणि शिक्षक एक चांगलं काम पार पाडू शकतो. आणि हे शाळेचीच ड्युटी आहे की त्या गावामध्ये चांगल्या सवयी पसरल्या पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, मुलं शाळेत आले पाहिजे, मुलांनी वेळ आणि पैसा वेस्ट करू नये, तर चांगल्या गोष्टीसाठी तो व्यतीत करावा याबाबतचं ट्रेनिंग ती शाळा आणि तिथले शिक्षकच गावात देऊ शकतात. आणि म्हणून या बाबतीत म्हणजे एकंदरीत गावाच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत त्या गावातील जी शाळा आहे त्या शाळेचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. हे सोक्रेट्स म्हणजे हा लेखक जाणतो, तेही त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आधी. पण दुर्दैवानं असं म्हणता येईल की अजूनही आपला समाज शाळेचा रोल आणि शिक्षकाचा रोल म्हणावं त्या प्रमाणात समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे.
Then we have to discuss about the purpose of education. शिक्षणाचा उद्देश काय याबाबत पण सोक्रेट्स अत्यंत क्लिअर आहे, स्पष्ट आहे. तर आपल्यालाही माहित आहे की मानवी जीवनामध्ये, विकासामध्ये, समाजाच्या, देशाच्या शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणाचे उद्देश पण आपल्याला माहित आहे आणि या सोक्रेटच्या मते शिक्षणाचे जे उद्देश आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. Socrates said that education can change the lives of students. The purpose of education is to make boys and girls better, healthier, and wiser. The students should be able to improve themselves, their family, farms, and villages with the help of education. Education can spread the importance of health and cleanliness among the student. It is already proven that the development is dependent only and only on the quality education. तर समाजाचा उद्धार असो, व्यक्तिगत विकास असो, कुटुंबाचा विकास असो, गावाचा, खेड्याचा, शहराचा, देशाचा विकास असो, तो फक्त आणि फक्त शिक्षणानंच होऊ शकतो. ही गोष्ट आता प्रूव्ह झालेली आहे, सांगण्याची गरज नाही आहे. पण ती अजूनही आपल्याला उमजत नाही, तो भाग वेगळा आहे. सोक्रेट्सच्या मते एज्युकेशन कॅन चेंज द लाईव्ह ऑफ स्टुडंट. विद्यार्थ्यांचं भवितव्य, विद्यार्थ्याचं जीवन शिक्षण पूर्णपणे बदलवू शकते. द पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू मेक बॉयज अँड गर्ल्स बेटर, हेल्दियर अँड वायझर. चांगले, निरोगी आणि शहाणे मुलं या देशात घडवण्याचं काम फक्त आणि फक्त शाळा आणि शिक्षणच करू शकतं. द स्टुडंट शुड बी एबल टू इम्प्रूव्ह देमसेल्व्ह, देअर फॅमिलीज, फर्म्स अँड विलेजेस. या सगळ्या गोष्टीचं डेव्हलपमेंट स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, गावाचं, देशाचं फक्त आणि फक्त होणार आहे शिक्षणामुळं. आणि हे शिक्षणाचा उद्देश आहे, पर्पज आहे. तर एज्युकेशन कॅन स्प्रेड द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ अँड क्लीनलाइनेस अमंग द स्टुडंट. आरोग्य आणि स्वच्छता ह्या दोन गोष्टी मानवी विकासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि या दोन्ही गोष्टीमध्ये शिक्षण चांगली भूमिका वठवू शकते. ज्या देशामध्ये चांगलं क्वालिटी शिक्षण आणि सार्वत्रिक शिक्षण आहे त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी साध्य झालेल्या आहेत. हेल्थ अँड क्लीनलाइनेस, स्वच्छता आणि आरोग्य यामध्ये शिक्षणाचा खूप महत्त्वाचा रोल आहे असं सोक्रेट्स म्हणतो. त्याच्या मते हे शिक्षणाचा उद्देश आहे, हेतू आहे. देन यूज ऑफ अनप्रॉपर लँग्वेजेस. ही एक फार मोठी समस्या आहे की आपले खेड्यापाड्यातील आणि इव्हन शहरातले मुलं पण खूप घाणेरडे बोलतात, चांगली भाषा त्यांना येत नाही, मातृभाषाही चांगली बोलत नाही, इंग्लिश, हिंदी, मराठी आणि बऱ्याच भाषा आपल्याला आल्या पाहिजे, त्याशिवाय आपण या बदलत्या काळामध्ये जगू शकणार नाही, तरू शकणार नाही. आणि म्हणून एकंदरीत ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये व्यक्तीच्या भाषेचं खूप महत्त्वाचे स्थान आहे. ही गोष्ट सोक्रेट्स त्या काळामध्ये जाणतो आणि तिला मांडण्याचा प्रयत्नही करतो. यूज ऑफ प्रॉपर लँग्वेज म्हणजे योग्य भाषेचा वापर करावा. पण होतं काय, अनप्रॉपर लँग्वेज खेड्यापाड्यातील मुलं बोलतात आणि त्यामुळं हा सोक्रेटिस व्यतीत होतो. त्याचे ते विचार या ठिकाणी तो मांडतो. यूज ऑफ बॅड लँग्वेज इज अ मेन प्रॉब्लेम फॉर द विलेज स्टुडंट्स. द स्टुडंट शुड यूज प्रॉपर लँग्वेज. When Socrates listened to filthy language, he jumps with horror. He says using coarse language is a horrible custom. The schoolmaster does not find anything wrong with such language. According to the villagers, no one cares about such language. For them, it does not harm anyway. Socrates said that such language would not create a respect for mothers, sisters and elders among the children. तर खेड्यापाड्यामध्ये मुलं कसेही बोलतात आणि त्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि लोकांना त्याचा काही फरकही पडत नाही. पण सोक्रेट्सला मात्र दुःख होते ही भाषा ऐकून. तो स्पष्ट म्हणतो, यूज ऑफ बॅड लँग्वेज इज अ मेन प्रॉब्लेम्स फॉर द विलेज स्टुडंट. खेड्यातील विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सोक्रेटिसच्या मते की ते मुलं घाणेरडी भाषा बोलतात. द स्टुडंट शुड यूज प्रॉपर लँग्वेज. तो असं सजेस्ट करतो की विद्यार्थ्यांनी प्रॉपर लँग्वेजचा वापर केला पाहिजे. व्हेन सोक्रेटिस लिसन, जेव्हा तो ही फिल्दी लँग्वेज घाणेरडी भाषा बोलतो, ही जम्प्स विथ हॉरर. तो प्रचंड घाबरतो, धास्ताव, त्याला खूप भीती वाटते सगळे घाणेरडी भाषा ऐकून. ही सेज युजिंग कोर्स लँग्वेज इज अ हॉरिबल कस्टम. हे फार घाणेरडी पद्धत आहे, बेकार बोलणं असं त्याचं मत आहे.
द स्कूल मास्टर डज नॉट फाइंड एनिथिंग रॉंग विथ सच लँग्वेजेस. पण त्या गावातील लोकांना तर सोडा, गावातील शिक्षकालाही त्याबद्दल काही वाटत नाही. अकॉर्डिंग टू द विलेजर्स, खेड्यातील लोकांच्या मते, नो वन केअर्स अबाउट सच लँग्वेज. लँग्वेजचं आम्हाला काही घेणं देणं नाही आणि चांगलं बोललंच पाहिजे, याच्यात लोकांना काही इंटरेस्ट नाही. खेड्यातील लोकांना त्यांच्यासाठी इट डज नॉट हार्म एनिवे, यानं त्यांना काही फरक पडत नाही. सोक्रेटिस सेज दॅट सच लँग्वेज वुड नॉट क्रिएट रिस्पेक्ट. पण सोक्रेट्स मात्र हे सगळं ओळखतो, याचे धोके ओळखतो आणि तो म्हणतो की घाणेरडी भाषा जर पोरं वापरत असतील तर ते पोरं स्वतःची आई, स्वतःची बहीण, स्वतःचे पॅरेंट्स यांना रिस्पेक्टच देऊ शकत नाही. कारण रिस्पेक्ट क्रिएट करण्यासाठी तुमची भाषा योग्य असली पाहिजे. अशा प्रकारे भाषेचं महत्व सोक्रेटिस स्पष्ट करतो. रोल ऑफ मदर, आईची भूमिका ही पण एक फार महत्वाची गोष्ट आहे. मुलाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये आईची खूप महत्वाची भूमिका आहे. ती भूमिका पण सोक्रेटिस या ठिकाणी मांडतो. The role of mother is very important in the development of children. Language is an important tool for human development. The mother can train the children to use proper language. He reminds himself that his mother trained him to use proper language. When he used to use filthy language, his mother used to scrub his tongue. The schoolmaster accepts that this technique will help to use proper languages. शेजारी पाजारी आई वडील जे जसे जसे बोलतात मुलं सेम तसेच बोलतात आणि म्हणून मुलांच्या भाषेमध्ये आई वडिलांचा रोल खूप महत्वाचा आहे. मुलांनी चांगलं बोलावं यासाठी विशेषतः आईनं प्रयत्न करावा. कारण माणसाच्या विकासामध्ये भाषेचं खूप महत्वाचं स्थान आहे आणि भाषेच्या विकासामध्ये आईचं महत्वाचं स्थान आहे. सोक्रेटिस जाणतो आणि म्हणून तो म्हणतो की आईनं या ठिकाणी मुलांना ट्रेन करावं चांगलं बोलण्यासाठी आणि वाईट बोलत असेल तर मुलांना त्यापासून रोकावं. सोक्रेटिस स्वतःच्या आईचं एक्झाम्पल देतो. तो म्हणतो he reminds himself that his mother trained him to use proper language. मला माझ्या आईनं ट्रेन केलं व्यवस्थित बोलण्यासाठी. when he used to use filthy language, जेव्हा कधी मी वाईट बोलायचं, his mother used to scrub his tongue. माझी आई माझी जीभच घासून टाकायची. म्हणजे त्याच्या आईचं लक्ष त्याच्यावर होतं आणि म्हणून सोक्रेटिस म्हणजे हा लेखक चांगली भाषा बोलायला शिकला. या ठिकाणी द स्कूल मास्टर ऍक्सेप्ट धिस. आता हे टीचरलाही पटतं. दिस टेक्निक विल हेल्प टू यूज प्रॉपर लँग्वेज. जर आईनं अशा प्रकारे मुलांवर लक्ष ठेवलं तर नक्कीच मुलांची लँग्वेज सुधरू शकते असं त्या स्कूल मास्टरलाही वाटतं. पर्पज ऑफ डायलॉग, हा जो लेसन आहे डायलॉगच्या माध्यमातून लेखकाने मांडलेला आहे. तर एकंदरीत त्या डायलॉगचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर डायलॉग कव्हर्स द इव्हिल कस्टम्स अँड देअर बॅड इफेक्ट्स इन विलेजर्स. इट डिस्कसेस द इम्पॉर्टन्स ऑफ मॉडर्न थिंग्स, डेव्हलपमेंट, द ड्युटीज ऑफ टीचर्स अँड मदर्स अँड प्रॉपर लँग्वेजेस. द डायलॉग इज स्टील युजफुल इन द प्रेझेंट एज. The purpose of the dialogue is to teach the villagers and inspire them to work for development. Overall development is the key factor in this dialogue. तर हा जो संवाद आहे लेखकाचा, स्कूल मास्टरचा, विलेजरचा, याच्या केंद्रभागी आहे त्या गावाचा विकास. आणि म्हणून डेव्हलपमेंट हा मस्ट कडीचा मुद्दा आहे. जे विचार त्या काळात मांडले ते आता प्रेझेंट मध्ये उपयुक्त आहे आणि अशा प्रकारच्या डायलॉगच्या माध्यमातून ह्या बऱ्याच समस्या आपल्याला सोडवता येईल. द ड्युटीज ऑफ टीचर आणि ड्युटीज ऑफ मदर्स, फॅमिली, प्रॉपर लँग्वेज या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक व्यवस्थित मांडणी या डायलॉगच्या माध्यमातून लेखकानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या डायलॉगचा हेतूचा आहे की खेड्यातील लोकांना इन्स्पायर करावं चांगल्या गोष्टीसाठी, त्यांच्या विकासामध्ये काय अडथळे आहेत आणि विकासासाठी व्हॉट कॅन दे डू हे त्यांना समजून सांगावं. म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे त्या खेड्यातील लोकांना पटवून द्यावं, हा या डायलॉगचा उद्देश आहे. तर इट वॉज ऑल अबाउट द स्टोरी इन व्हेरी शॉर्ट. या स्टोरीचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी संपूया.
आणि आता एक शेवटचा भाग उरतो या स्टोरीचा, तो म्हणजे MCQ ऑन दिस चॅप्टर. तर या धड्यावर जे काही प्रश्न आहेत बहुपर्यायी त्याचा आपण थोडासा विचार करू आणि नंतर ही स्टोरी आपण संपवून टाकू. तर सगळ्यात आधी आपण पाहू पहिला क्वेश्चन. द विलेजर्स व्ह्यूज ऑफ सोक्रेटिस इज दॅट. तर विलेजरचा काय दृष्टिकोन आहे सोक्रेटिसच्या बाबतीत? ही इज ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट्स. तर त्या गावातील लोकांना वाटतं की सोक्रेटिस काय करतो? ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट्स, आमचे सतत तो दोष शोधतो, असा त्यांचा व्ह्यू आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आर अप्लिकेबल टू सोक्रेटिस. कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत? तर ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात महत्वाचा आयडियलिस्टिक आदर्शवादी ऑब्जेक्टिव्ह तो या ठिकाणी मांडतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्कूल मास्टर्स रिॲक्शन टू फील दी लँग्वेज. तर त्या टीचरची त्या लँग्वेज बद्दल काय रिॲक्शन आहे? तो शॉक्ड आहे हे सगळं ऐकून. तसं याचं उत्तर असायला पाहिजे इज अ डिफरंट, उदासीन आहे, आणि याचा आन्सर दिलेला आहे शॉक. चौथा क्वेश्चन आहे, सोक्रेटिस सेज द डॉक्टर इज अ स्ट्रेंजर टू द स्ट्रॉंग अँड हेल्दी टू डिफाइन हिमसेल्फ अगेन्स्ट विच अक्युजेशन. तर तो एक उदाहरण देतो की डॉक्टर काही हेल्दी माणसाकडे पाहत नाही, तो रोगी माणसाकडेच पाहतो. म्हणजे मी पण चांगल्या गोष्टीकडे लक्ष देऊन काय फायदा, जे चुकतं तिथं मी बोललं पाहिजे, असा याचा अर्थ होतो. तर दॅट ही ओनली फोकसेस ऑन द निगेटिव्ह. तर सोक्रेटिसचं फोकस कशा आहे? निगेटिव्ह गोष्टीवर आहे, कारण पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, असं त्याचं मत आहे. पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्कूल मास्टर्स रिॲक्शन टू सोक्रेटिस फीलिंग हिम दॅट ही मस्ट एज्युकेटेड चिल्ड्रन्स करेक्टर्स. तर मुलांच्या चारित्र्याबद्दल काय मत आहे? तर तो विलिंगनेस आहे, त्याची इच्छा आहे की हे सगळं सुधारलं पाहिजे, मुलं चांगले शिकले पाहिजे, मुलं चांगले बोलले पाहिजे. तर हे काही क्वेश्चन होते या स्टोरीवर. तर या ठिकाणी हे क्वेश्चन पण आता आपले संपलेत. तर हा धडा अतिशय कमी शब्दामध्ये आणि तरी सगळे क्वेश्चन्स आपण या धड्याचे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थोडंसं संयमानं ऐकून वाचून समजून जर आपण घेतला आणि पुन्हा पुन्हा जर हा व्हिडिओ लेक्चर आपण पाहिलं तर नक्कीच ही स्टोरी आपल्याला समजेल आणि ते परीक्षेसाठीही उपयोगात येईल आणि शिक्षणाचं, टीचरचं, आईचं महत्त्वही आपल्याला कळेल. त्यासाठी हा एक प्रयत्न होता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, उपयुक्त वाटत असेल तर शेअर करा, काही सजेशन्स असतील किंवा तुमचं काही मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी आभार. थँक्यू. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.